दरम्यान अजित पवारांच्या सत्ताधाऱ्यांवरील टीकेनंतर महायुतीतील मित्र पक्षांनी सुद्धा अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे. बघूया. विचार केला 18% 22% रस्ते असलेली शहरं ही आपल्याकडे आहेत, पण आपल्या देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं. आता कोणी केलं हे मी सांगणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही, मी राजकारणात पडत नाही, पण ज्या कोणी नियोजन केलं असेल पुण्यामध्ये केवळ 9% हे रस्ते या ठिकाणी आहेत. आता त्याच्या पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय. पाणी दे रे बाबा, बोलून बोलून घसा थांबतो. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे. अजित दादा, या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं. तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली. एकच उल्लेख करून मी माझं बोलणं संपवेन की 2001 ला तुम्ही इथल्या स्थायी समितीमध्ये मेट्रोची मंजुरी घेतली. 2001 ला 2001 नंतर मेट्रो ही माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पंतप्रधान होण्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर 2017ला सुरू झाली. मग तुम्ही 1 ला काय नुसता ठराव करून लोकांच्या तोंडाला कागद चिकटवला काय? मग मेट्रो तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत करू शकला नाहीत. चांदणी चौकातलं ट्रॅफिक 6 लेन करून संपवू शकला नाहीत. 24/7 करू शकला नाहीत. STP करू शकला नाहीत. तर तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही 5 वर्षात काय केलं, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही काय केलं, की इतके वर्ष पालकमंत्री होता आणि या राज्याचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता.